तर मध्य रेल्वे ठाणे स्टेशन पर्यंत चालवण्यात येत आहे अशी माहिती समोर येते आहे। कर्जत कसारा या दिशेने ठाणे पर्यंत मध्य रेल्वेची वाहतूक सुरू आहे। तर कसारा कर्जत पासून ठाण्यापर्यंत ट्रेन चालवण्यात येत आहे अशी माहिती समोर येते आहे। ठाण्यापासून सीएसएमटी पर्यंत लोकल सेवा पूर्णपणे बंद आहे अशी माहिती येते। मुंबई में होने वाली भारी बारिश के कारण इसी तरफ जाने वाली सभी लोगों से अगले आदेश तक रद्द की गई है। जिन यात्रियों को कल्याण दिशा की तरफ यात्रा करना है उन यात्री ठाणे स्टेशन पर होने वाले अनाउंसमेंट पर ध्यान देकर अगली यात्रा कल्याण की तरफ करें। तर दहिसर टोल नाक्याचा परिसर जलमय झालेला आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। त्याचबरोबर विक्रोळी उड्डाण पुलावर देखील पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे शहराच्या आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचल्याची दृश्य आहेत। दहिसर भागामध्ये दहिसर टोल नाक्यावर किती मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आलेलं आहे याची दृश्य आपण बघतोय। अगदी बसला देखील या पाण्यातून त्यांची वाट काढावी लागते आणि पुढे जावं लागतंय, इतकं पाणी तिथे दहिसर टोल नाक्यावर जमा झालंय। आणि त्याचबरोबर दुसरी जी दृश्य आपण बघतोय, विक्रोळी उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची ही ड्रोनची दृश्य आहे ती आपण बघतोय। उड्डाण पुलावर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं कारण पाणी निचरा होणारा जो पाईप आहे त्यामध्ये कचरा जमा झालेला आहे आणि तो पाईप साफ न केल्यामुळे आता ऐन वेळेवर नागरिकांना हा सगळा त्रास सहन करावा लागतोय। त्या पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय आणि नागरिक कशा पद्धतीने तिथून वाहतूक करताय त्याची ही ड्रोनची दृश्य आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात तिथे पाणी साचलंय आणि त्याच्यातून ते गाड्या काढतात। तर मुसळधार पावसामुळे मुंब्रा परिसर देखील जलमय झालाय। मुंब्रा भागाची ही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात मुंब्रामध्ये पाणी साचलेलं आहे। मुंब्रातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय। ही दृश्य आपण थेट मुंब्रातून बघतोय। अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं असल्याची देखील माहिती आपल्याला मिळते आहे। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं देखील मोठं नुकसान झालंय, त्याचबरोबर दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे दुकानदारांच्या मालांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मुंब्रात पाणी साचलंय आणि रस्त्यांवर जे मोठ्या प्रमाणात पाणी आलंय त्यामुळे ते पाणी घरातही गेलंय आणि आसपासच्या ज्या दुकानं आहेत त्या दुकानांमध्ये देखील हे पाणी गेलंय। त्यामुळे नागरिकांची पुरती तारांबळ तिथे उडालेली आहे आणि नागरिकांनी आता घरात पाणी शिरल्यानंतर कुठे जावं हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे। कारण बाहेर 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, घरात देखील त्यांना निवारा घेता येत नाहीये कारण घरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। घरात जे सगळं सामान आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे। तर नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे। पुढची बातमी आहे